प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। एरंडोली पंचायत समिती गणातून विद्यमान उपसरपंच सुप्रिया सचिन तवटे या निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण गणात राजकीय वातावरण चांगले तापले आहे। संघटन कौशल्य, ठाम नेतृत्व आणि जनतेशी असलेला थेट संवाद या बळावर त्यांनी यापूर्वी एरंडोली ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत प्रभावी विजय मिळवला होता। त्या निवडणुकीत एरंडोलीतील सर्वसामान्य जनता तसेच पॅनल प्रमुखांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास त्यांनी प्रत्यक्ष कामातून सार्थ ठरवला आणि त्याचीच पावती म्हणून त्यांना उपसरपंच पदाची जबाबदारी देण्यात आली। उपसरपंच पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सुप्रिया तवटे यांनी कामाचा धडका लावत विकास कामांना गती दिली। रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा अशा अनेक मूलभूत प्रश्नांवर त्यांनी ठोस पावले उचलली। विकास कामे करताना केवळ कागदी प्रस्तावांवरती न थांबता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देत सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील राहिल्या। विकास कामांना वेळ, चिकाटी आणि सततचा पाठपुरावा आवश्यक असतो हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले। या कार्यात सचिन तवटे आणि सुप्रिया तवटे या दाम्पत्याची भूमिका विशेष उल्लेखनीय ठरली आहे। विकासाच्या दृष्टीने दोघेही नेहमी सकारात्मक राहून काम करताना दिसतात। राजकारणात असूनही विरोधकांचेही काम अडवण्याऐवजी ते मार्गी लावण्याची भूमिका त्यांनी घेतल्यामुळे एरंडोली परिसरात त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे। त्यामुळेच आज एरंडोली मतदारसंघात त्यांच्या नावाची चर्चा जोरदारपणे होताना दिसून येत आहे। एरंडोलीसह खंडेराजुरी, शिपूर आणि पायप्पाची वाडी या गावातील जनता मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे। सचिन तवटे यांच्याकडे नेहमी कामाचा माणूस म्हणून पाहिले जाते आणि त्या कामाची पोचपावती आज सुप्रिया तवटे यांच्या नेतृत्वाला मिळत असल्याचे जाणवते। गावागावात झालेल्या भेटी, संवाद आणि केलेल्या विकास कामांमुळे त्यांच्याबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे। समाजसेवेचे व्रत मनाशी धरून त्यांनी राजकारणात प्रवेश केला। समाजकारण करत करत राजकारणाची वाट चालताना सर्व घटकांना सोबत घेऊन मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय त्यांनी उराशी बाळगले आहे। कोणताही भेदभाव न करता सर्वसामान्य, शेतकरी, महिला, युवक यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख राजकारणाचा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे। याच भूमिकेतून आज त्या एरंडोली पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहेत। आता त्यांचे हात बळकट करण्याची वेळ आली असून मतदारसंघातील जनतेतून तसा सूर उमटताना दिसत आहे। सुप्रिया तवटे विजयी होणार हीच एक चर्चा आज एरंडोली पंचायत समिती गणात रंगली असून त्यांच्या विजयाबाबत जनतेमध्ये मोठा आत्मविश्वास दिसून येत आहे।